मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करायचा नाही। शेतकऱ्याची दौलत काय असती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। बघू शकताय आता पहिल्यांदा आपण बैलांपाशी जाऊया। महाराष्ट्रातील आरत परतच्या शर्यतीमध्ये पळणारी टॉपची दोन बैल एका मालकाची, ड्रायव्हर बी स्वतःच असते। बघू शकता ही दोन्ही बैल नकरे आणि आबुशा, ही दोन्ही बैल आरत परतच्या शर्यतीमध्ये टॉपला पळतात। आता सध्याला प्रवेश फी भराय नसल्यामुळं जे थारचं फॉर्च्युनरचं मैदान आहे त्या मैदानात पळू शकत नाही। बैलांना काय कमवलंय, किती बक्षिसं कमवलेत हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय। बघा, जेवढे हे बक्षीस आणि फोटो आहेत तेवढे बैलांना तेवढी मैदानं गाजवलेली आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय। खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातील खरी संपत्ती हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल। नकरे असेल किंवा नकऱ्याबरोबर अनेक बैल पळल्यात किंवा घरचा साज पळालाय, ड्रायव्हर ही घरचाच, आणि एवढं मोठं वैभव आणि आता सध्याला या मोठ्या मैदानाला त्याला भरण्यासाठी, प्रवेश फी भरण्यासाठी पैसे नाहीत। आपण आज सलगर मध्ये त्यांचीच मुलाखत घेण्यासाठी आलोय आणि बैलगाडी क्षेत्रातील दानशूर लोकांना आव्हान करण्यासाठी आलोय की आपण मोठ्या पद्धतीनं किंवा मोठ्या प्रमाणात मदत करा आणि यांची गाडी फॉर्च्युनरच्या मैदानात पळावी अशी एक विनंती। खरी संपत्ती आणि दौलत किती मैदानं गाजवली असतील मालक बघू शकताय, बैल बघू शकताय, आणि ही बक्षिसं ठेवण्यासाठी आपण म्हणतो ना, एखादं चांगलं घर सुद्धा नाही, म्हणजे बक्षिसं उघडून ठेवायचं म्हटलं तर घर सुद्धा तेवढ्या क्वालिटीचं नाही। गुरंढोरं आणि ही खरी लक्ष्मी त्यांच्या दारातली बघू शकताय। समोर साधं घर आहे, परंतु आज ते गाडी पळू शकत नाही फॉर्च्युनरला। आपण सर्वांनी मदत करा आणि मोठ्या संख्येनं दादांना मदत करा। स्कॅनर समोर मी टाकेन, त्या माध्यमातून मदत करा आणि ही बैल फॉर्च्युनरला पळावी अशी एक विनंती। मंडळी, जय जवान जय किसान। आज आपण सांगली जिल्ह्यातील सलगरे, मिरज तालुक्यातील सलगरे या गावामध्ये आलेलो आहे। सर्वात महत्वाची गोष्ट, आता जी फॉर्च्युनरचं मैदान आहे, आरत परतचं मैदान आहे, या आरत परतच्या मैदानामध्ये एकदम टॉपला पळणारा जोड घरच्या गायीची बैल आपण बघू शकताय। सलगरी गायी सगळ्या दावणीला आहे, त्या घरच्या गायीच आणि गरीबाच्या दावणीची बैल म्हणून अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत। मैदान एवढी गाजवलेत, एवढी बक्षिसं मिळवल्यात की त्याचं माप नाही। परंतु आज फॉर्च्युनरच्या मैदानाला परवा दिवशी एक पोस्ट पडली होती की प्रवेश फी भरू शकत नाही किंवा म्हणजे बरेच प्रवेश फी भरायची अडचण आहे त्यांची। ती पोस्ट बघून आपण साताऱ्यापासून पण जास्त आपल्याला 180 किलोमीटर अंतर या ठिकाणी भरलं आणि आज आपण सलगर मध्ये संपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आलेलो आहेत। बैलांपाशी आपण जाऊया। महाराष्ट्रातील टॉपची आरत परत म्हणजे जी सांगली भागातील जनरलची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अनेक बक्षिसं मिळवणारी बैल माझ्या बरोबर या बघू शकताय। एकदम जातीवंत गायी आणि देखण्या गायी सुद्धा आहेत, जातीवंत खोंड आहेत आणि महाराष्ट्रातील टॉपचा पळणारा जोड या ठिकाणी आपल्याला गरिबांची बैल असा एक नामोल्लेख आहे आणि आपण त्यांच्या वस्तीवरती आलेलो आहे बघू शकताय। मंडळी, पाठीमागे पैलवान चंद्रहार दादा पाटील यांच्या माध्यमातून ट्रॅक्टरचं मोठं मैदान भरवलं होतं आणि या मैदानामध्ये सुद्धा ही गाडी पळाली होती किंवा या सांगली किंवा महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये बैलांचं अतिशय नाव आहे आणि एक गरिबांची बैल जोड बघू शकताय। घरच्या दावणीची बैल आहेत, एवढी सर्व जनावर या ठिकाणी बांधलेली आहेत आणि दोन्ही स्वतःची एका मालकाची बैल पळतायत। नमस्ते। नमस्ते। काय सांगचाल की थोडासा आपला परिचय द्या, नाव गाव पत्ता सांगा। माझं नाव उत्तम किसन हक्के, राहणार सलगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मी गरीब घराण्यातला आहे, म्हणजे बैलगाडीचा नाद आहे आपल्याला आणि बैल स्वतः आहे, आपण गाडीवान स्वतः आहे, म्हणजे बैल बी तुमची, गाडी बी स्वतः हाणतोय, म्हणजे ड्रायव्हर बी तुम्ही, बैल पण आपलीच आणि सगळी घरच्या गायींचीच बैल आहे। हा, घरच्या गायचीच काय सांगचाल की आता एक पोस्ट पडली होती तुमची की फॉर्च्युनरच्या मैदानाला बाबा तुमची गाडी पळणार नाही किंवा काय, अशी पोस्ट पडलेली इंस्टाला आम्ही बघून इथं आलो। हा, पोस्ट पडली होती, परंतु पोस्ट का पडली ती आपल्याला डिपॉझिट भरायला पैसे नाहीत, त्यामुळे ती पोस्ट पडली होती। आपलं इंस्टाग्राम आपला माझा पोरगा चालवतोय, त्याने पोस्ट ती टाकली होती पुण्यामध्ये त्याने। काय आपले म्हणजे साधारण परिस्थिती नाही म्हणून त्यामुळं, आणि नकऱ्याचे फॅन आहेत ना, त्यांनी
म्हणजे गाडी पळवायची म्हणून इच्छा त्याने सांगितलं होतं की गाडी पळवायची. मग त्यांना पण सांगितलं होतं आपण की आपल्याकडे प्रवेश फी भराय पैसे नाहीत, एवढं म्हणजे 30-40,000 50,000 असते म्हणजे काही पण करून भरली असती. आणि 3 लाख रुपये प्रवेश फी आहे, मग आपल्याकडे भरायला तेवढी प्रवेश फी नाही म्हणताना त्याने म्हणते आपलं फोन पे हे टाकून ती पोस्ट तयार केली. आतापर्यंत काय मदत झाली का जमा त्यांना पोस्ट केल्यापासून? होय, आता झाले की एक 70,000 रुपये गोळा झाले. 70,000 रुपये गोळा झाले. आणि काय असं वाटतंय आतापर्यंत कुठली मैदान बैलांना गाजवल्यात, किती बक्षिसं घेतल्यात, काय सांगताल? आतापर्यंत कर्नाटकात यानं गाजवलंयच, म्हणजे कर्नाटकात नाव याचं फुल आहे. कर्नाटकात गेलं म्हणजे नंबर कोण म्हणजे खोळंब्यानंच गाडी कॅन्सल, म्हणजे नंबरातनं कॅन्सल नाही. काय अडचण आली तरच? अडचण आली तरच, जोडीच्या बैलाकडनं म्हणा ह्याच्याकडनं म्हणा अडचण आली तरच म्हणजे कॅन्सल. स्वतः पण कर्नाटकात पडल्या, त्या बैलाची पण ह्या बैलाची पडल्या, पलीकडल्या बैलाची पण पडल्या. नंबरच आहे कर्नाटकात. मोठ्या मैदानात कुठली आपली पळाली? मनगुत्तीला स्वतः पडली 5 लाखाला, पलटी होऊन तरी पण 2 झाली. 2 नंबर केला. 2 नंबर झाली. 2 नंबर. परत स्वतः गोडगिरीला 1 लाख रुपयाला एकच झाली. कागवाडला सलग 2 वर्षी एकच झाली. शो आता लट्टीला 1 तोळ सोन्याला पण एकच झालं. आणि इजापूरच्या खाली जैनापूरला स्प्लेंडरला पण एकच झाला. फार मोठं नाव आहे. नाव आहे. ऐनापूरला 1 लाख रुपयाला एकच झाला, म्हणजे आता किरकोळ मैदानला पण नंबर जायतो. बक्षीस घेतोय परंतु त्याच्या पाठीमागे ह्याच्यावरती जगायचं. आणि आपल्या आरत परत माळ मैदानला पण पळला, पण आम्ही जास्तीत जास्त ब गटात करण्यापेक्षा मोठ्या मैदानात पळवली गाडी. बरोबर. त्यामुळं आपलं डिपॉझिट लय घालवली आपण, नावासाठी डिपॉझिट लय घालवली. म्हणजे काय म्हटला तुम्ही, परत एकदा सांगा? नाव करायसाठी डिपॉझिट घालवलेली, म्हणजे चांगल्या मोठ्या मैदानात म्हणजे टॉपच्या बैलाच्या गटातच पडलोय आपण. आणि घरची पहिलं घरचा ड्रायव्हर. बरोबर. देशिंगला पण नंबर झाली पहिल्या गटात, परत सोडली मग परतच्या गटात पण 5 झाली. पहिल्या गटात 2 झाली, परत आणि गट सोडल्यामुळं आणि 5 झाली. नकऱ्याचं तर नाव आहे. नकऱ्या बरोबर आता कुठला बैल पळतोय किंवा काय? आता नकऱ्या बरोबर बैजा पण पळतोय ना आभूषा पण पळतोय. चला बरं त्याच्याकडे जाऊया आपण. बघू शकताय मित्रांनो, घरच्या दावणीची बैल आहे ती, घरच्या गायींची बैल आहे ती. गायींची दावण बी बघू शकताय, एकदम टॉपची दावण आहे. आणि खऱ्या अर्थानं बघा, घरची बैल पळवायची, घरचा ड्रायव्हरच. खरोखर पहिल्यांदाच मी असं बघितलेलं आहे की तुमची जिगीर मांडली पाहिजे. ह्याचं काय नाव आहे? आभूषा नाव आहे. आभूषा नाव. आणि ह्यानं किती ह्याच्याबरोबर कायम पळलाय? कायम पळलाय. आता काय जुळलेली आहेत? दोन्ही पण जुळले. पहिल्या ट्रॅक्टरच्या मैदानात ह्यो सायदाती होता, जनरल बैल होता. म्हणजे बिगर जुळलेला बैल होता, तो सायदाती होता. आता जुळलाय. आणि आता तो पलीकडचा शो आता घेतलाय, एकदम मार्का दिसतोय. आता बहिणीने घेतलाय बैल. बांधायला इथंच आहे. बरोबर. त्यांनासनी तो बैल असू दे म्हणालतो, त्याने म्हणले बैल घ्यायचा आपल्याला, पण घ्या म्हणलं. ह्यो पण नकऱ्या संघ पण पळतोय, आभूषा संघ पण पळतोय. बरोबर. डांबरीवर ह्यानं पण चार्जिंग गाडी पण मिळवली. बरोबर. काय नाव बहिणीचं? बहिणीचं दाजीचं सांगू, रमेश खरात. कुठलं गाव? चलगरचीच आहे. चलगरचीच आहे. बरोबर. त्यांनी घेतला बैल. त्यांनी बी नादासाठी घेतला. फॉर्च्युनर मैदानाची काय अपेक्षा आहे की बाबा तुमची बैल फॉर्च्युनर घेऊन येतील, थार घेऊन येतील का, असं काय वाटतंय तुम्हाला? आपली बैल कुठलाही नंबर करू शकते. 1 ते 7 मध्ये नंबर करू शकते गाडी, 100%. परंतु प्रवेश फी जमा झाली नंतरच बैल गाडी पळवायची आपण. 3 लाख रुपये जमा झाली की आपण एक थोडीफार भरू शकतो. 30-35-40. तुम्ही किती भरू शकताय? आपण एक 40,000 भरू शकतोय. 40-50,000 भरू शकतो. एवढी भरू शकतोय. ह्याच्यावर काय आपली भरायची ताकद नाही. नक्कीच बघणारे प्रेक्षक आहेत ती बैलगाडी क्षेत्रात अनेक दानशूर लोक आहेत. तुमच्या सांगली भागात असू दे, परंतु आमच्या सातारा छकडीतनं मी आज इकडे आलेलो आहे. त्या भागातून बरीच लोक मदत करणार आहेत. मित्रांनो, बैलाचं माप बघा. आणि अखंड महाराष्ट्र कर्नाटक हा बैल पळाला आहे. आता फेब्रुवारी महिन्यापासून 16 वर्ष चालू होते. 16 वर्ष चालू आहे आता. बाकी फक्त आता शर्यतलाच का आपण शेतीकाम पण करतोय. शेतीकाम पण नक्कीच बघा. आणि काय लोकांना आव्हान करताल की प्रवेश फी भरण्यासाठी किंवा मदत करावी म्हणून? मदत काय त्यांच्या इच्छाप्रमाणे काय होईल तेवढी केली तर
पूर्ण झाली म्हणायची आपली इच्छा. परत पब्लिकाची पण इच्छा पूर्ण झाली म्हणायची बैलासाठी. बरोबर. सलगर काळ पळवायसाठी त्यांची पूर्ण इच्छाच पूर्ण झाली म्हणायची. मग थोडीफार एक 40 ते 50,000 रुपये भरू शकतोय. त्याच्यावर काय आपल्याला भरू शकत नाही आपण. नाही. आणि एवढा तुमच्या नखऱ्यावर विश्वास आहे की तुम्ही 1 ते 7 मध्ये कुठला बी नंबर बी करू शकता. हा, कुठलाही नंबर करू शकता. त्यांचं काय ज्याच्यावर दिवस उगवला तेव्हा नंबर करू शकतोय. आता टॉपला बैल पळतात त्यांच्यात कधी 1 नंबर झालाय का तुमचा? म्हणजे होय, पहिल्या ट्रॅक्टरच्या मैदानाला नंबर झालतीच की. हरण्या बाशिंग बरोबर 1 झाली, आपण 2 झालतो. बरं. टॉपचे म्हणजे त्या टॉपच्या बैलात नंबर झालोय आपण. झालाय. आणि असं नाही ना बाकीच्यांची एकच बैल पळतात. तुमची बैल बी घरची. ड्रायव्हर पण घरचाच. नक्कीच. आणि येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी मला असं वाटतंय खरोखर गोरगरिबाच्या दावणीला बघू शकताय मित्रांनो. परिस्थिती जेमतेम आणि तुम्ही घर बघू शकताय, सगळ्या गोष्टी बघू शकताय, एकदम जेमतेम परिस्थिती. परंतु तुम्ही परिस्थिती जेमतेम असली तर खरं सोनं तुमच्या दावणीला आहे. बरोबर ना? पैशानं जरी कमकवत असलं तरी पण खरं सोनं तुमच्या दावणीला आहे ना. तुमचं सोनं आहे म्हणून आम्ही नक्कीच. तुम्हाला मी म्हणजे लोकांना आवाहन करतो की आपण या व्हिडिओकडे लक्ष देऊन आपल्याला होता होईल एवढी मदत करावी. नमस्ते. नाव सांगा आपलं? किसन भिवाके. काय आता तुमची एवढं मोठं मैदान भरलंय, काय अपेक्षा आहे तुमची? काय अपेक्षा नाही बघा. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला गाडी पळवायला लागल्या म्हणताना आम्ही नोंद करणार आहे. लय लोकांचा फोन आला. लय लोकांचा फोन आहेत. एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि आमची 3री डुई गाडी पळवायला आहे पोरगा. 3री डुई? 3री. तुम्ही पहिल्यापासून बैलांचा नाद? पहिल्यापासून आमच्या वडिलांपासून नाद आहे. वडिलांपासून नाद आहे. ही 3री डुई आता पोरगा पळवायला आहे गाडी. आणि घरचीच पाहिजे? घरचीच पाहिजे. आम्ही सस्तायला का नाही, एक सस्तायला म्हणजे कोल्हापूर कुठल्या भागात बैल घेतला होता, सस्तायला 8,000ला बैल घेतला होता. तेव्हापासून आम्हाला नाद आहे. 3री डुई आमची पळाली गाडी. आता किती जनावर आहेत घरची? घरचे 50 जनावर आहे सगळं मिळून. 50 बरं. शेरड बैल मिळून 50 आहेत. 50 बरं आहे. आणि सगळं ह्याच्यावरच चाललंय? शेती बिती काय तुम्हाला? शेती थोडी बहुत आहे पण ह्याच्यावरच चालू आहे सगळं. बरं. पळण्यावरच चालू आहे सगळं आमचं. काय ह्या बैलानं काय तुमचं नाव किती करून दिलं? नाव केले, सगळं केले आणि सगळं आमचं ह्या बैलावर चालू आहे धंदा. ह्यानं अनिल तवाज आहे आमचं. बरं. त्याच्या जीवावर ही सगळी जनावर जगली. आणि तुमचं कुटुंब बी त्याच्यावरच आहे. लोकांना काय आवाहन करताल की प्रवेश फी मदत करावी म्हणून? आम्ही काय म्हणालोय, आमची ताकद नाही म्हणून ही करालोय. आमची काय म्हणणं नव्हतं सोडायचं, पण पब्लिक ऐकी नाहीत. एवढं म्हणणं आहे, ते पळायलाच पाहिजे म्हणते. बैलावरती प्रेम करणारे पळायलाच पाहिजे म्हणते गाडी. आता खायला वगैरे काय त्यांना? रतीब काय? रतीब हेच की मक्कच पीठ, दुसरं काय नाही. दुसरं काय साधं आपलं साधं. मित्रांनो बघा, बैल एवढा गुणी बैल आहे. अखंड महाराष्ट्र कर्नाटक मध्ये या बैलानं नाव कमावलंय. परंतु गरीबाच्या दावणीचा आहे. 3 लाख प्रवेश फी या बैलाला परवडत नाही. अनेक लोकांनी आतापर्यंत फोन पे गुगल पे केले. 70 ते 80 हजार रुपयाच्या आसपास तेवढी पैसे सुद्धा जमा झालेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर त्यांची एवढी कॅपॅसिटी नाही. घर साधच आहे. बघू शकताय दावणीला बांधलेली सर्व जनावर बघू शकताय. या ठिकाणी शेळ्या मेंढ्या किंवा याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. 3 लाख प्रवेश फी परवडत नाही. महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात अनेक बक्षिसं या बैलांना घेतलेली आहेत. मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करतो. मी एक फक्त फेसबुकची इंस्टाग्रामची पोस्ट बघून या ठिकाणी आलेलो आहे. 180 किलोमीटर या ठिकाणी आलेलो आहे. का तर मला पण वाटलं की ही बैल पळावी आणि खरोखर फॉर्च्युनर थार सारखी बक्षिस यांच्या दारात यावी. ती फॉर्च्युनर सांभाळण्याची यांची ताकद नाही, परंतु एक कसं असतंय, माणसाचं एक स्वप्न असतं. आणि सर्वात महत्वाचा हा बैल नखऱ्या आणि त्याचं नाव आबुशा. दोन्ही बैल घरची, तिन्ही बैल घरची आणि ड्रायव्हर स्वतः गाडी मालकच हाणतात. काय थोडस तुमच्या शर्यतीबद्दल सांगा की कशी शर्यत असती? सातारा भागातील लोकांना एवढं माहित नाही की गाडी किती किलोमीटर पळती, सुटल्यावर कसं काय असतं सुट्टी, थोडस सांगा आम्हाला. सुटल्यावर जरा रिक्स असते. म्हणजे बैलातनी ताव असतो जास्त. म्हणजे एकामेकात जाऊन अडकायचं, म्हणजे जास्तीत जास्त दाबून धरणे, परत अडकू द्यायचं नाही, एवढं रिक्स असते. फिरायला जरा रिक्स. पण मधी
लांब रान असते, तरी पण एक 3-3 किलोमीटर रान असते आमच्या. 3-3 किलोमीटर असते. 3-3 किलोमीटर 3 ते 5 किलोमीटर 5 किलोमीटर रान असते. म्हणजे कुठनं बी पळते, डांबरावनं पळते. डांबरावर ह्या बैलासाठी म्हणजे 11 ते 12 किलोमीटर बैल पळतोय डांबरीवर. नुसता कट तुमच्या हवे असले तर हवेला सुद्धा पळू शकतो बैल. दोन्ही बैल. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे त्यात पण अडकाडकी पडापडी तुमच्याबद्दल कधी झालंय का? हो, झाले की मनगुतीला 5 लाख रुपये बक्षीस होतं. गाड्या पण भरपूर होत्या. आणि त्यात फिरून आल्यानंतर मोटरसायकल साईडला होती, त्यात पलटी झाली. ती मागला ड्रायव्हर पडला, एकटाच मी बसलो आणि पलटीहून नंबर केला. 2 नंबर झाला. बरोबर. बक्षीस त्यावेळी 3 लाख रुपये भेटलो होतं आपल्याला. या बैलावर लय लोकांचा जीव आहे. जीव आहे. अनेक गावात म्हणलं तरी बी चालतंय. अनेक गावात कुठं पण मैदान असलं तर की पंच कमिटी आपल्याला बेगर प्रवेश फी, बेगर टेम्पो भाड्याचं बोलवून घेते. काय त्यांच्या नियमाप्रमाणे पण कॅन्सल झालं तर पण नियमाप्रमाणे दिले ते आपल्या. बरोबर. नक्कीच बघा मित्रांनो, एक महाराष्ट्रातील वेगळी आपलं गोकुळ शिरगावला अनेक ठिकाणी एकसंबाला 11 लाख रुपये बक्षीस होतं. त्या ठिकाणी सुद्धा 51,000 रुपये त्यांनी प्रवेश फी भरून टेम्पो भाडं दिलेलं आहे आपल्याला. बरोबर. त्यांची त्यांना भरली. एकसंब्याचे सूर्यकांत देसाई आहेत त्यांनी आपलं एरंडोली डिपॉझिट टेम्पो भाडं दिलेले आहेत. लाट मैदानला पण दिले टेम्पो भाडं, डिपॉझिट सगळं दिले. मित्रांनो, एवढ्यासाठी चालू आहे की एक बघितलं गरिबाची दावण काय असती, जातीवंत बैल काय असते. तिने एका दावणीची बैल स्वतः ड्रायव्हर, एक महाराष्ट्रातील आगळी वेगळी दावण आपल्याला बघायला मिळाली. आणि सर्वात महत्वाचं की मी तुम्हाला परत एकदा आव्हान करतो, बैल सोडा, थोडीशी इकडं गायींचं आपण येऊया. मित्रांनो बघा, सलगर म्हटलं तर महाराष्ट्रात खिल्लारसाठी प्रसिद्ध आहे. जातीवंत दावणीला गायी सुद्धा आहेत. आता किती गायी आहेत आपल्याकडे, किती आपल्याकडे 2 खोंड आहेत, 2 पाड्या आहेत आणि 5 गायी आहेत. 5 गायी आहेत आणि सगळ्या जातीवंत. पैदाशी वगैरे कुठल्या बैलाच्या काय? आपल्या त्या पिंटू माळी म्हणून आहे सलगर, नाक वाकडा बैल, त्या बैलाची पैदास सगळी पैदास त्याचीच आहे. ही आपल्या घरच्या बैलाची गायीची पैदास आहे. बरोबर. ही नकऱ्या बैलाची बहीण आहे, ही आबूच्या बैलाची बहीण आहे. बरोबर. ही नकऱ्याची बहीण, ही नकऱ्या बैलाची बहीण आणि ही आबूच्या बैलाची बहीण. साधारण आता किती दिवसापासून गाय आहेत आपल्याकडे? काय आपल्याकडे गाय पहिल्यापासूनच आहेत. बघा 2-3 पिढ्या डुई म्हटलं तर ह्या भागामध्ये बघा गायी कशा आहेत, अग्रेसिव्ह. सलगर म्हटलं तर अग्रेसिव्ह, मालकाला नाहीत काय करणार पण आपल्या अंगावर येते त्या. आणि काकांना सांगितलं 3 डुई म्हणजे 3 पिढ्यांची परंपरा असणार. बघा थोडस सांगली भाग म्हटलं की भाषेत फरक पडतो, परंतु आपण समजून जायचंय. आणि हा सगळा त्यांचा परिवार या ठिकाणी आहे. आणि ही बैल फॉर्च्युनरच्या मैदानाला पळावी तर खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला वाटतंय. त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने माझ्या चॅनेलच्या वतीनं मी सगळ्यांना आव्हान करतो की पुन्हा फुलाची पाकळी म्हणून सगळ्यांना द्यावं आणि ही बैल फॉर्च्युनरच्या मैदानाला पळावी अशी मी विनंती करतो. आतापर्यंत 60-70 हजार रुपये आल्यात. एक 50-1 हजार त्यांना मुलाखतीत सांगितलं की प्रवेश फी आपण भरू शकतोय, पण 2-2.5 लाख रुपये नाही जमा झाले तर ते पैसे परत तुम्ही त्या लोकांना फोन पे वरती म्हणजे त्यांना रिटर्न त्यांचे पैसे मारू पण शकतो आपण आणि परत त्यांना फोन लावत ह्या पैशाचा निर्णय काय करायचा ही पण विचारू शकतो आपण. आणि त्यांनी महाराष्ट्रात एवढी लोक येते, हा निर्णय तुम्हाला करण्याची गरज येणार नाही. तुमचं नंदी 100% आहे का नाही, मी गॅरंटी. एवढं पैसे नाही, 3 लाख रुपये नाही जमा झालं की वरलं पैसे भरायची आपली ताकद नसल्यामुळं आपण त्यांना निर्णय, त्यांच्या पैशाचा निर्णय घेऊन पुढला माघारी करू. पण अशी वेळ येणार नाही, मी सांगतो, मी आलो इथं, अशी वेळ येणार नाही मित्रांनो. 100% या बैलांना 3 लाख रुपये म्हणजे मोठी रक्कम नाही, परंतु सर्व जी प्रेम करणारी लोक आहेत ही 100% मदत करतील. आणि पहिल्यांदाच आपण मदतीचा व्हिडिओ बनवलेला आहे, आपण सर्वांनी मदत करा आणि ही महादेवाची नंदी ठार फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये पळाले पाहिजे आणि 1 नंबरचं मानकरी झालं पाहिजे अशी मी विनंती करतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. थांबतो. आता सध्या आपण आहोत सलगरमध्ये. मित्रांनो, बैलगाडी शर्यत असो किंवा खिल्लारची आपण पूर्वीपासून व्हिडिओ घेत आलेलो आहे. कोणी निसर्गाची नाळ युट्यूब चॅनेलला, इंस्टाग्राम पेजला, फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि या नकऱ्यासाठी एक लाईक करा.